हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठी शोबजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज महिला दिन आहे, म्हणजे सगळ्या महिलांनी सेलिब्रेट करायचा दिवस. पण खरं तर आपल्याला हा दिवस सेलिब्रेट करायला एका पर्टिक्युलर दिवसाची गरज नसते, कारण आपण रोजच महिला दिन का होईना किंवा वेगवेगळ्या गोष्टी करून साजरा करत असतो. पण जसं आपलं जीवन धकाधकीचं असतं त्याचप्रमाणे सेलिब्रिटीचं जीवनही तितकंच धकाधकीचं असतं. आणि या संपूर्ण जीवनातून या रोजच्या डेली स्केड्यूलमधनं वेळ काढून सेलिब्रिटी काही काही निवांत क्षणसुद्धा घालवत असतात. आणि म्हणूनच या आजच्या महिला दिनी मी तुम्हाला एका खास सेलिब्रिटीला भेटवणार आहे आणि एका वेगळ्या पद्धतीनं आजचा हा महिला दिन आम्ही साजरा करणार आहोत. चला तर मग बघूयात आपली याची सेलिब्रिटी नेमकी कोण आहे. तर आजचा आपला वुमन्स डे स्पेशल डे आउट नेमका कोणत्या सेलिब्रिटीसोबत आहे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. सो त्या तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या अभिनेत्रीला भेटायला मी तिच्या हॉटेलमध्ये आली आहे आणि माझ्यासोबत आहे अदिती सारंगधर. खूप स्वागत तुझं राजश्री. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. कशी आहेस तू? मी मस्त एकदम. तर जसं मी तुला म्हटलं की आज आपला डे आउट आहे कोल्हापुरात. सो सरप्राईज हेच होतं की आम्ही कोल्हापुरात आहोत आणि आमचा डे आउट आज कोल्हापुरात. कोल्हापुरात डे आउट, नाईट आउट, इव्हिनिंग आउट, एनिथिंग इज अ ब्लिस. येस. सो मला अतिथीसोबत खूप धमाल करायची आहे कोल्हापुरात. मला फिरायचं आहे, शॉपिंग करायची आहे, मंदिरात जायचं आहे. शी इज सो प्रिपेअर. ही ओटी आहे जी आमच्याकडे काम करतात त्या मावशींनी मला, मी कोल्हापूरला ते म्हटल्यावरती त्यांच्या लग्नात त्यांच्या मुलाच्या लग्नाची पत्रिकेसकट ही ओटी दिली. ते मला ही जबाबदारी आहे तुमची की ही देवीच्या पायावर जाऊन ओटी ठेवायची. त्यामुळे आता मी आधी मंदिरात जाणार आहे आणि मग त्यानंतर आपल्याला शॉपिंग करायचं, सगळं करायचं. सो चला सुरुवात करायची. येस चलो. अदितीसोबत मला खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत. अदिती, सगळ्यात आधी तू मुंबईमध्ये शूट करतेस, तुझा छोटा बेबीसुद्धा आहे. तुझं हे संपूर्ण स्केड्यूल कसं असतं दिवसभर? जनरली बघ, ॲक्च्युली जेव्हा मी शो घेतला ना तेव्हाच मी विचारलं शूटिंग कुठे आहे. मड आयलंडमध्ये असतं तर शक्यच नव्हतं, पण ठाणा चेंबूरपासून जवळ आहे. सो मला अर्धा तास 35 मिनटं लागतात. बेबी मी निघते तेव्हा झोपलेला असतो. पण सकाळी 9 ते रात्री 9ची आपली तुला तर माहिती 12 तासाची शिफ्ट असते. पण थँकफुली आमचं प्रोडक्शन हाऊस आयरिस प्रोडक्शन ते ॲडजस्ट करतात गं. मला उशिरा गरज असेल तर उशिरा बोलवतात, लवकर सोडता येणार असेल तर लवकर सोडतात. सो दॅट आय कॅन स्पेंड मोर टाईम. आणि सॅटर्डे संडेजला मी त्याला सुट्टी असते. मतलब मावशी, मी, ड्रायव्हर, आम्ही सगळे त्याला घेऊन सेटवर येतो. कारण 3 छोटी मुलं आहेत ना आमच्या सिरियलमध्ये. तर त्या दादाशी त्याची गट्टी आहे, पार्थ दादाशी त्याची गट्टी आहे. त्यामुळे तो सेटवर असला की आमचा मुलगा खेळतो, म्हणजे खूप मस्ती करतो त्याच्याबरोबर. मग ते ग्राउंड आमचं इथे गार्डन दाखवलं, तिकडे क्रिकेट खेळ, पळापळी खेळ, मग त्याच्याबरोबर वेळ पण घालवता येतो. सो मला फार मजा येते ही सिरियल करताना. जेव्हा तो तुला टीव्हीवर बघतो तेव्हा त्याचे एक्सप्रेशन्स कसे असतात? तो मला बघितल्यानंतर काही एवढा रिॲक्ट होत नाही, मी तेच सांगते. पण तो जो दादा आहे ना पार्थ, तो आला की म्हणलं दादा आला, म्हणलं असेल तिथून धावत येतो दादा 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 दादा. त्याला खूप आवडतो कारण तो. आणि छान वाटतं, म्हणजे मजा येते. हम बने तुम बने या तुमच्या मालिकेमध्ये खूप चांगले विषय हाताळले जातात आणि लोकही त्याला खूप चांगला प्रतिसाद देत आहेत. नुकताच एक विषय जो मी बघितला म्हणजे मासिक पाळीचा मुद्दा मांडला. आणि खरंच ही जी समस्या, हे जे गॉड गिफ्ट आहे मुलींना, हे खूप उघडपणे कधी आपण मालिकेत बघितलं नाही आहे. तू स्वतः त्या मालिकेत काम करतेस, तू कसं रिलेट केलं आहे सगळं आणि त्याबद्दल काय मत? ॲक्च्युली अजून पण आपण थोडं ककूनमध्ये जगतोय असं मला वाटतं. आणि दिस टॉपिक इज अजून पण फार उघडपणे बोललं नाही जात. आपल्या शहरातली गोष्ट वेगळी आहे, पण इंटिरियर्समध्ये अजूनसुद्धा बाजूला बसवलं जातं मुलींना किंवा कुठे हात लावू दिला जात नाही. तर त्याच्याबद्दल जे लोकांच्या मनात चुकीचे गैरसमज आहेत ते दूर केले गेले पाहिजेत. आणि जेव्हा हा विषय आम्हाला सांगितला की अर्थात कुठलीच बाई आम्ही त्या एपिसोडमध्ये नव्हतो, पण आम्ही तो एपिसोड वाचल्यानंतर आम्हाला बापरे वाव, म्हणजे वावच. मुलीचं आणि वडिलांचं नातं जर ह्या लेवलला घट्ट झालं किंवा एवढं जर ती वडिलांना खरंच मित्र म्हणून सगळं शेअर करू शकली तर गोष्टी खूप प्रमाणात बदलतील. आणि तो एपिसोड सांगितला, शूट करताना पण आम्ही बरेचसे सीन्स असताना तिथे होतो. त्यामुळे आईला मस्त झाला यार, आईला छान झाला यार. आणि आमच्या लेखकाने फार सुंदर कविता लिहिली होती त्या एपिसोडमध्ये. आणि ती कविता आम्हाला वाचून दाखवली. आम्ही वाचली तेव्हा आमच्या पण डोळ्यात खूप पाणी आलं आणि ते सगळ्यांनीच परफॉर्म खूप सुंदर केलं. सो मला हे विषय बोलले जावेत किंवा सांगितले जावेत हे आहेच आहे, पण हे मीडियातनं लोकांपर्यंत पोहोचवले गेले पाहिजे की दिस इज व्हेरी नॅचरल.
ह्याच्यात काही विटाळ करण्यासारखं नाही आहे किंवा मी कसं सांगू, म्हणजे जसं बाळ होतं तसंच पिरियड्स येतात. सो बाळ झाल्यावरती तुम्ही बाईची किती काळजी घेता, ती नॅचरल ॲक्ट आहे ना, ती अख्ख्या प्रोसेसमधनं नव्याने गेलेली असते. मेंटली, फिजिकली, सायकॉलॉजिकली तिच्यामध्ये 360 डिग्रीजमध्ये बदल झालेला असतो. तर ह्या पण वयामध्ये प्युबर्टी एजमध्ये त्याच्यामध्ये पण 360 डिग्रीजमध्ये तिच्यात बदल झालेला असतो. हॉर्मोनल चेंजेस झालेले असतात. बऱ्याचदा मी आपल्या म्हणजे 40कडे झुकणाऱ्या बायकांच्या पण जेव्हा पिरियड जातात ना, तेव्हा थोड्याशा त्या इमोशनल होतात किंवा थोडंसं अप्स अँड डाऊन्स येतात. अशा वेळी जेव्हा काय तू चिडचिड करते का, गप ना जरा, असा नवरा म्हटलं ना की ते जास्ती हर्टिंग असतं किंवा बाजूबाजू लोकांना. अशा वेळी शी हॅज अ पिरियड्स, तेव्हा तिला समजून घेण्याची नवऱ्यानी किंवा भावानी किंवा मित्रांनी त्यांनी त्या मुलीला त्या 4-5 दिवसात समजून घेणं खूप आवश्यक आहे. चिडचिड होणारच, कारण नॅचरली हॉर्मोनल इम्बॅलन्स होतोय तिचा. आणि हे पुरुषांनी पण कुठेतरी स्वतःला बदलण्याकडे घेऊन गेलं पाहिजे. चिडचिड करू नकोस, कटकट करू नकोस, डोक्यात जाऊ नकोस, हे जरा बोलणं बंद करायला पाहिजे असं मला वाटतं. आमच्या दिवसाची सुरुवात झाली आहे, ती म्हणजे अंबाबाईच्या मंदिरात जाऊन तिचं दर्शन घेऊन. अदिती, सुंदर दर्शन झालेलं आहे. अंबाबाईला ओटी भरलेली आहे. मी कधीच देवाकडे काही मागत नाही. मला असं वाटतं की अख्ख्या विश्वाला त्यांनी सुखरूप ठेवावं, हेच एक मागणं मी आयुष्यभर मागत राहिले आणि त्या विश्वाचा मी एक भाग आहे, त्यामुळे तो मलाही सुखरूप ठेवेलच. मंदिरात दर्शन तर आपलं झालंय, आता आपल्याला आपल्या पुढच्या प्रवासाकडे वळायचं आहे. आणि ऑलरेडी आपण हे बघितलं नाही का, मंदिरातच आपण एक म्हणजे आमचं शॉपिंग ठरलं होतं, पण आधी तिला कंट्रोल नाही झालं म्हणून तिने आतमधनं शॉपिंग करून हा मस्त कोल्हापुरी साज विकत घेतलाय आणि आम्ही खूप छान बार्गेनिंग केलंय. खूप बार्गेनिंग केलं यार, अर्ध्यापेक्षा जास्त किंमत त्याला कमी करायला लावली. मला ना लाज वाटते यार असं बार्गेनिंग करताना. खरं तर पण ती ऍक्च्युली एक वुमन पॉवर आहे, म्हणायला हरकत नाही ना बार्गेनिंग करणं. पण खूप छान हार मिळालाय तुला. सो अदितीचा हा कोल्हापुरी साज नवीन. आता बाकीही शॉपिंग करायची आपल्याला, चला. मुली आणि शॉपिंग हा खरं तर वीक पॉईंट आहे असं काही म्हणायला हरकत नाही. म्हणजे शॉपिंगशिवाय तर आमचं जीवन अर्धवटच असतं आणि म्हणूनच अदिती आणि मी कोल्हापुरातल्या एका दुकानात शॉपिंग करायला आलो आहे. कोल्हापुरी साज तिला विकत घ्यायचे आहेत. सो काय काय ती घेणार आहे हे आपण जाणून घेऊया. ती सध्या बिझी आहे, थोडं डिस्टर्ब तिला करूया. हाय, काय शॉपिंग करते? हे बघ ना, मला ना टिपिकल, मला ना हे असे फॅन्सी साज नाही आवडत. मला ते टिपिकल कोल्हापुरी साज असतात किंवा नथीचं मंगळसूत्र आहे, नथीचं मंगळसूत्र वगैरे असं मला ते खूप आवडतं. आणि घरी ऑलरेडी 3 साज आहेत, पण तरी पण प्रत्येक वेळी आल्यानंतर इकडची चमक ना आपल्याला बोलवून घेते की या आणि मला घेऊन जा. तिने बघा 2-3 मिनिटं झालेत आम्हाला दुकानात येऊन, पण एवढ्या सगळ्या गोष्टी तिने काढल्या. किती घेणार आहेस तू शॉपिंग? मला ना असे छोटे छोटे 5 घ्यायचे आहेत, कारण माझ्याकडे तर आहेत, पण मला असं वाटतं की माझ्याकडे जे लोक नेमाने काम करतात किंवा इतक्या लॉयल्टीने काम करतात, तर त्यांना पण कधीतरी घालायला मिळालं पाहिजे ना. त्यांच्यासाठी मी 5 ते साज घेणार आहे. माझ्यासाठी तर घेणारच आहे. तिच्यासाठी ऑलरेडी घेऊन झालाय. हो का? मला आठवतच नाही. हे असं असतं, आठवतच नाही की आपली शॉपिंग झाली. सो मी तुला फार डिस्टर्ब करत नाही, कॅरी ऑन. तर अशा प्रकारे अथक मेहनतीनंतर आमची एवढी सारी शॉपिंग झाली आहे. खूप दिवसांनी मी जा सिमरन जीले अपनी जिंदगी वाला फील एन्जॉय करते. काय काय घेतलंयस तू? मी मंगळसूत्र घेतली ती अशी नथीची. माझ्याकडे होतं पण एवढं छान आणि मोठं नव्हतं. माझ्या बहिणीला पण घेतलं. त्यानंतर 5 असे साज घेतले आणि मग कानातले घेतले, नथ घेतली, आणखीन काय काय घेतलं आणि मग त्यांनी मला एक छानशी अशी ठुशी गिफ्ट केली. म्हणजे ते बार्गेनिंग पॉवर जी काय होती आज आमची.
आणि ती कमाल होती आणि इतकी बार्गेनिंग करत होते काका, इतके चांगले सॉलिड बार्गेनिंग. आणि त्यांनी एक ठुशी सुद्धा गिफ्ट दिली. खुश आहेस ना इतकी सगळी शॉपिंग? हो यार, हो. म्हणजे तर आपलं दर्शन झालंय देवीचं, शॉपिंगही करून झाली, आपल्याला घ्यायचं आहे. शॉपिंग कुठे करके आता चप्पला तर घ्यायच्या आहेत. शॉपिंग म्हणजे दागिन्यांची शॉपिंग झाली आहे, आता Yes. कोल्हापुरी चपलांची शॉपिंग आहे ना. येस येस. चला सुरुवात करूयात आता. लेट्स बिगिन. कोल्हापुरी चपला. इतकं सगळं माझ्यासाठी शॉपिंग केलं, माझ्याकडे काम करणाऱ्या बायकांसाठी शॉपिंग केलं, माझ्या बहिणीसाठी शॉपिंग केलं, माझ्या मुलासाठी काहीच नव्हतं घेतलं. सो फायनली त्याच्यासाठी मी पहिल्या त्याच्या कोल्हापुरी चपला विकत घेतलेल्या आहेत आणि त्यांनी घालाव्या त्याच्या पांढऱ्या कुर्त्यावर असं मला वाटतं. त्यामुळे मी तो काढून, तर त्यांनी घातलं की मी राजश्री मराठीला तो फोटो काढून पाठवणार. तर अदिती तिच्या बिझी स्केड्यूलमधनं वेळ काढून आपल्यासोबत इकडे मस्त वेळ घालवायला आली होती. मंदिरातनं आमची सुरुवात झाली, त्यानंतर आम्ही शॉपिंग केली, आधी दागिने घेतले. साड्यांचा प्लॅन नव्हता घ्यायचा, पण इकडे टिपिकल हिरकल खूप सुंदर मिळाल्या. पण खरंच मला जाता तुला एक प्रश्न विचारायला आवडेल. तू इतका छान वेळ घालवलास, रोज तू शूटिंगमध्ये असतेस, घरी बिझी असतेस, आज वेळात वेळ काढून मंदिरात गेलो आपण, एवढी सारी शॉपिंग केली, किती एन्जॉय केलं असते सगळं? कारण मी बघितलं आतमध्ये किती धमाल चाललेली तुझी. काय होतं ना, कधी कधी तुम्हाला रात्री शांत झोप लागते, कधी कधी लागत नाही. तर मला बऱ्याचदा लागते आणि आज तर एकदम गाढ झोप लागणार आहे. वाव, कारण इतकी छान शॉपिंग झाली आहे. पण थँक्यू सो मच अदिती, तू आलीस इकडे आणि आमच्यासोबत इतकं छान छान शूट. मला मज्जा आली. राजश्री मराठीचे खूप खूप आभार. त्यांनी आज माझ्याबरोबर इतका वेळ स्पेंड केला आणि भेटूया लवकरच. थँक्यू सो मच. थँक्यू.